हॅलो, नमस्कार. मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. चॅनलवर आलाच आहात तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ताईंनो, सध्या तर व्हिडिओमध्ये खूप गॅप पडत आहे. तर त्याचं कारण असं आहे की मी सध्या इकडं आलेली आहे माहेरी. आणि इथं ना माझ्या माहेरी ना सध्या अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तर त्याच्यामुळं ना मला ना व्हिडिओमध्ये ना व्हॉईस ओव्हर द्यायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. व्हिडिओ शूट वगैरे भरपूर करून ठेवलेत, पण व्हॉईस ओव्हरला थोडा प्रॉब्लेम येते, कारण की सप्ताह असल्यामुळं सारखं चालू असतं भजन वगैरे तर आणि कीर्तन भागवत, तर त्यामुळं मला व्हॉईस ओव्हर देता येत नाही. त्याच्यामुळं थोडा गॅप पडत आहे. मी शूट करून ठेवले आहेत, पण सप्ताह संपल्याच्यानंतर आपले रेग्युलर व्हिडिओ येत जातील. भरपूर शूट केले आहेत मी व्हिडिओ. ना आई उन्हाळी वाळवण बनवत आहे, तर त्यामध्ये सध्या तर आई आता हे खारवडी बनवत आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं बाजरीचे, पण इथल्या पद्धतीनं दाखवते मी माझ्या आईकडं जसं बनवते तसं. तर इथं आईनं काय केलं, बाजरी असते ना, तर स्वच्छ धुवून वगैरे वाळून घेतली आणि नंतर गिरणीमध्ये दळली. तर ती आहे ना एकदम बारीक नाही, अशी रवाळ रवाळ अशी दळायची. खूप बारीक पण नाही आणि जास्त अशी जाड पण नाही, मिडियम अशी दळायची. आणि दळून रात्री ना रात्री दळून वगैरे घेतली होती. आणि सकाळी मग लवकरच आई लवकर उठते, तर लवकरच तिने मग आपण नाही का उन्हाळी वाळवण वगैरे करायचं थोडं लवकरच करावं लागतं, कारण की वरती नंतर ना ऊन वगैरे खूप वाढतं. तर त्यामुळे तिने सकाळी लवकरच उठली होती. आणि वाळवण म्हटलं की चुलीवरच बरं पडतं करायला. तर मग इथं चुलीवरती तिनं काय केलं, एका पातेल्यामध्ये 2 किलो बाजरी होती. 2 किलो बाजरी होती, त्याच्यानुसार तिनं पाणी घेतलं. तर 2 किलोसाठी तिनं 4 ते 5 जग असतात ना आपले पाण्याचे, ते घेतलं होतं पाणी. आणि मग इथं तिनं काय केलं, ते बाजरीचं जे पीठ आहे ना आपण दळून ठेवलेलं होतं ते, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पाण्याचा शिपका वगैरे मारून थोडंसं एकत्र मिक्स करून घेतलं. आणि इथं पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरे, मीठ आणि तीळ, भरपूर असे तीळ टाकले आणि जिरे पण भरपूर टाकले होते. मीठ आपल्या चवीनुसार असं सगळं एकत्र टाकलं आणि पाण्याला उकळी आली की ते पूर्ण हाटून घेतलं घट्ट होईपर्यंत. आणि याला थोडंसं शिजायला पाणी लागतं, म्हणजे कण्या टाईप असतं ना, तर ते असल्यामुळे थोडंसं पाणी जास्त लागतं याला. परत जर वरतून पाणी लागलं तर थोडं कोमट पाणी करून टाकायचं. तर इथं तिनं सगळं थोडं थोडं करून टाकून पीठ आपण जसं बेसन बनवतो ना त्या प्रकारे तिने टाकून सगळं असं घट्ट असं हाटून घेतलं आणि थोडंसं झाकून ठेवलं. तर शिजेपर्यंत त्याला चांगलं शिजलं ना, तर मग चांगलं येतं. तर आणि जिरेमुळं ना त्याला आणि लसूण पण ठेचून टाकला, जिरे आणि लसूण ठेचून टाकला, सॉरी ताईंनी सांगायचं लक्षात राहिलं नाही. तर जिरे लसूण ठेचून टाकलं ना, त्याची चव वेगळीच येते. तर ते ठेचून टाकलं तिने. आणि थोडंसं लाल तिखट टाकलं. तर लाल तिखट आपल्या चवीनुसार आपल्याला जसं लागतं तसं, कोणी टाकतं कोणी नाही, तिखट आपली आपली आवड असते ती खायची. तर ते सगळं हाटून झाकून ठेवलं आणि थोडा वेळ असं चांगलं शिजेपर्यंत. आणि शिजल्यानंतर इथं आम्ही आता आलो होतो वरती. थोडं थोडं असं करून एक थोडा असा उंडा घ्यायचा हातात आणि गोल करून त्याची थोडीशी भाकर बनल्यासारखं करायचं हातावर. एक साईडनं तीळ लावायचे, दोन्ही साईडने थोडं थोडं, एक साईडने जास्त लावायचे आणि तीळ लावून मग असे थोडे थोडे छोटे 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 तुकडे टाकायचे असे. तर इथं साईडला पण तुम्हाला दिसत असलं तिथं ते आईने रव्याच्या पापड्या पण बनवल्या आहेत, पण त्याचं शूट मी घेतलं पण आणखी व्हिडिओ राहिला बनवला त्याचा पण व्हॉईस ओव्हर राहिला टाकायचा. तर इथं मी पण थोडं थोडं करू लागले. म्हणलं चला आपण दोघी पण करू. म्हणलं तो हे कसं थोडं बारीक असल्यामुळे वेळ लागतो याला. आणि माझं कसं यशस्वीच्या मनावर असतं ना, आता आपण तर माहीतच आहे माहेरी आलं तर आपलं काय कामाचं कसं असतं, आलं म्हणाल तर केलं, नाही तर नाही केलं. आणि इथं म्हणत पण नसतं की करावंच लागेल तुला म्हणून. तर म्हटलं चल मी थोडं थोडं करू लागते तुला पण. म्हटलं चला आता उन्हाळा पण आहे, थोडंसं 7-8 दिवस जाऊन यावं. आणि सप्ताह पण असतो गावातला, तर बऱ्यापैकी तर येतात मुली सगळ्याच माहेरी सप्ताहासाठी गावातल्या असल्यामुळं. तर मग बऱ्याच माझ्या मैत्रिणी पण बऱ्याचशा आलेल्या आहेत. तर मग मी सप्ताह चालू झाला त्या दिवशीच आले होते. सकाळी रात्रीच बसले होते ट्रॅव्हल्सला, तर सकाळी आले. मग भैया माझा छोटा भाऊ तो आला होता मला घ्यायला. तर मग दुसऱ्या दिवशी आई म्हणली चल तर तुला न्यायला थोडं थोडं उन्हाळी वाळवण करते, म्हणजे कारण की सगळं बनवायला चांगलं वाळून वगैरे घेऊन ठेवायला त्याच्यामुळे वेळ जातो. तर मग आल्यापासून मग ती थोडं थोडं करून तयारी लागली होती बनवायच्या. आणि कसं आहे, आई पण एकटी असल्यामुळे तिला पण घरचं सगळं बाकीचे कामं वगैरे करून करायचं म्हटल्याच नाही तर वेळ जातो ना. आणि शेतातले पण सध्या आणखी आईचे कामं काही झाले नाही आहेत, बाकी येतं त्याच्यामुळं. आणि ही खारवडी आहे ना, तर खायला खूप टेस्टी लागते. चांगली वाळल्याच्या नंतर खाल्ली ना तर टेस्टी लागते. आणि ही कणी जे आहे ना शिजवलेले, तर हे पण असं कच्चं खायला पण छान लागतं. आवडतं कोणाकोणाला, मला आवडतं बघा, मी खात असते, छान लागतं खायला. आणि वाळल्या ना चांगल्या अशा, मग नंतर काढायला पण सोपं जातं. ते काही पापडीसारखं नसतं, लगेच निघून जातं हाताने काढून घेतलं की. आणि चांगल्या वाळल्याच्या नंतर कोणी कोणी त्याला काय करतं की असं तव्यावरती नाही का तेल वगैरे टाकून भाजून पण खातात बऱ्यापैकी. तर काही साईडला कसं याची पापडी पण बनवतात आणि काही साईडला खारवडी. तर आमच्या इकडे तर शक्यतो खारवडीच बनवते सगळे, पापडी वगैरे कोणी काही नाही बनवत.
ती यशस्वी आली होती मध्ये मध्ये करायला. तिचं चालू होतं पाणी सांडणं काहीतरी चालू होतं काम. नाहीतर मग म्हणत होती की ते बघू दे, त्याला हात लावू दे. तिला ते नवीन वाटत होतं. आणि कसं आहे, आपण सध्या तर कसं पुण्याला ना रूम वगैरे छोट्या असल्यामुळे तिला काही खेळायला वगैरे नव्हतं जास्त जागा. तर तिला इथं आल्याच्या नंतर ना खूप मोकळं मोकळं वाटतं आहे. आणि घर मंदिराजवळ असल्यामुळं आणि कार्यक्रम वगैरे आणि सप्ताह असल्यामुळे तिला खूप चांगलं वाटतं आहे. कारण तिला आवडतं भजन कीर्तन वगैरे ना, ते आवडतं तिला. हरिपाठ वगैरे रोज जात असते ती हरिपाठाला. तर चालू होतं तिचं पण. वरती आली होती, वरती मोकळं वाटत होतं तिला, फ्रेश वातावरण वगैरे. तर त्यामुळं तर आता इथं बऱ्यापैकी तर चांगली खेळते. आणि इथं आहे ना, वरतून खाली जायला जे पायऱ्या आहेत का, तिथून ती बाहेर जायचं बघत होती. म्हणून वरती एक छोटीशी गादी रग वगैरे होतं, तर ते टाकलं होतं आडवं, म्हणजे तिला पलीकडच्या साईडला जाता येईल म्हणून. कारण की ती खूप सारखी पळते ना, त्याच्यामुळे भीती आहे. आणि बघा ताईने ते सगळं असे छोट्या अशा खारोड्या घालून घेतल्या आम्ही दोघीने. तर अशा दिसत आहेत. आणि नंतर हे बघा, संध्याकाळी वाळल्या होत्या चांगल्या. लगेच वाळतात हे पातळ छोट्या असल्यामुळे. तिथं आई काढत होती, चांगल्या वाळल्यात बघा. लगेच सोपं आहे, लगेच काढलं की निघून जातात त्या. जास्त काय वेळ पण लागत नाही, काही नाही. आणि चांगल्या वाळल्या होत्या. तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा वेळ वाळायला ठेवल्या, कारण चांगल्या वाळल्या तरी पण वाळून घेतल्या आणि चांगल्या तर चांगलं म्हणजे खराब वगैरे होत नाही, वास वगैरे मारत नाहीत त्यामुळं. तर इथं आईने सगळ्या काढून घेतल्या. फायनली अशा झाल्या आहेत आपल्या खारोड्या. आणि टेस्टला पण खूप छान झाल्यात. तुम्ही तर की टेस्ट नाही घेऊ शकत, पण छान झाल्यात. चला ताईनो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.